VGS ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण 2013च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या पेपर 1चं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातला एक पार्ट ऑलरेडी आपला यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे. हा आपला दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण 20 प्रश्नांचा ॲनालिसिस आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यावरती तुमच्या संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत, परंतु तुम्ही म्हटलं की हा आता आपण कार्यक्रम सुरूच केलेला आहे तर तो कार्यक्रम कंप्लीटच सुरू करूया आपण, म्हणजे जेणेकरून व्ह्यूज येऊ ना येऊ फक्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आणि हाच त्याच्या पाठीमागचा अजून एक माझा प्रयत्न आहे की इथं आपण जरा थोडेसे जास्त प्रश्न डिस्कस करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून कमी व्हिडिओजमध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील. आय होप तुम्ही सर्वांनी मागचा जे 20 प्रश्न आहेत तर त्या 20 प्रश्नांचं ॲनालिसिस पाहिलंच असेल. त्याच धर्तीवरची आजचे आपण पुढचे 20 किंवा 25 प्रश्न की जास्तीत जास्त जेवढे प्रश्न डिस्कस करता येतील तर तेवढे प्रश्न डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याच्यातलाच आजचा आपला या क्लासमधला पहिला प्रश्न आणि ओव्हरऑल टेस्ट सिरीजच्या ॲनालिसिसमधला हा 21वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. खालील नद्यांच्या त्याच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार, म्हणजे नद्यांचं खोरं जे आहे ओके, तर त्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळा म्हणजे बेसिन जे आहे नद्यांचं तर त्याच्या क्षेत्रफळानुसार तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे. ब्रह्मपुत्रा, कृष्णा, तापी आणि कावेरी या 4 नद्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याचा तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहिल्यांदा सर्वाधिक आहे ते क्षेत्र आहे ब्रह्मपुत्रेचं, दुसऱ्या क्रमांकावरती आहे कृष्णेचं, तिसऱ्या क्रमांकावरती आहे कावेरीचं आणि चौथ्या क्रमांकावरती आहे तापीचं. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A, B, D आणि C. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी आहे तर ती 916 किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळ जे आहे तर ते 9,35,500 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ असल्याचं दिसतं. आशियातील सर्वात मोठं नदी बेट जे आहे ज्याचं नाव आहे माजुली की जे आसाममध्ये आहे तर ते तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदीत पाहायला मिळतं. बांगलादेशमधील याच्या उपनद्या ज्या आहेत तर ते तिस्ता, जलढक्का, तोरसा आणि बराफ या बांगलादेशमधल्या ब्रह्मपुत्रेच्या 4 उपनद्या आहेत. याच्यानंतर येतं कृष्णा नदी. कृष्णा नदीचं क्षेत्रफळ जे आहे तर त्या कृष्णा नदीचं क्षेत्रफळ आहे 1400 किलोमीटर, एवढी लांबी आहे त्याची आणि नदीचं क्षेत्रफळ जे आहे तर ते 2,58,948 चौरस किलोमीटर एवढं कृष्णेचं क्षेत्रफळ आहे. याच्यानंतर येते कावेरी. कावेरी नदीची लांबी आहे 780 किलोमीटर आणि क्षेत्रफळ जे आहे तर ते 87,900 चौरस किलोमीटर आहे, जवळजवळ 88,000 चौरस किलोमीटर आहे. आणि सर्वात शेवटी येते तापी. तापीची लांबी जी आहे तर ती 730 किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळ जे आहे तर ते 65,145 चौरस किलोमीटर ते हे तापी नदीचं क्षेत्रफळ आहे. याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. पहिल्यांदा ब्रह्मपुत्रा, नंतर कृष्णा, नंतर कावेरी आणि सर्वात शेवटी आहे तापी. आले लक्षात? समजलं? तर हे उतरता क्रम नद्यांच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत तुम्हाला लावल्याचा दिसतो. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 22 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. इथं आहे 22. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल? नर्मदेचा त्रिभुज प्रदेश, रोहिलखंड, माळवा की रामनाड? प्रश्न काय विचारलाय की पूर पातळी आहे तर पूर पातळीद्वारा वस्त्यांचं वितरण निश्चित होईल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोहिलखंड किंवा त्याला रोहिलाखंड असंही म्हटलं जातं. तर हा जो रोहिलखंड आहे तर ते मध्य प्रदेशात आहे. ओके, ते तुम्हाला मध्य प्रदेशात पाहायला मिळतं आणि तिथं तुम्हाला हे पूरस्थितीवरती आधारित वस्त्यांचं वितरण जे आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. जर जागतिक तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढलं तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे? वार्षिक पूर, कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया, शेती विभागात बदल, प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. तर कोणते परिणाम होतील जर का तुमचं जागतिक तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढलं तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A, B, C, D. 4च्या 4 परिणाम तुम्हाला पृथ्वीवरती पाहायला मिळतील. वार्षिक पूर येईल, कीटकामुळे होणारे आजार जसे की मलेरिया, शेती विभागात बदल होतील आणि प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. हे तुम्हाला माहितीच आहे. शेतीवरती परिणाम होईल, समुद्र पातळी वाढेल, वार्षिक पूर परिस्थिती निर्माण होईल आणि याचाच रिझल्ट म्हणून, याचाच कन्क्लुजन म्हणून माणसाचं जगणं मुश्किल होईल. त्याच्यासाठी तापमान वाढू द्यायचं की नाही हे सगळं आपल्या हातात आहे. लक्षात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4च्या 4 बदल तुम्हाला झाल्याचे दिसतील जर का तापमान 2 अंश सेल्सिअसनं वाढलं तर. याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 24 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. जरा हा मोठा प्रश्न आहे. खालील नकाशात पूर्व हिमालय प्रदेशातील 4 पर्वतरांगा 1, 2, 3 आणि 4 या तुम्हाला दिसतात बघा. 1, 2, 3 आणि 4 या 4 पर्वतरांगा दिलेल्या आहेत. तर तुम्हाला याच्यातलं काय करायचं आहे तर दाखवलेल्या आहेत. या पर्वतरांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे
ओके, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे तर ते तुम्हाला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे बारेली, जयंतिया, खाशी, गारो. 2 आहे गारो, खाशी, जयंतिया, बराली. 3 आहे जयंतिया, खाशी, गारो, बराली आणि 4 आहे खाशी, गारो, बराली, जयंतिया. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पहिल्यांदा 1 जो आहे गारो, नंतर खाशी, नंतर जयंतिया आणि नंतर बरेली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? जास्त मला वाटलं की स्क्रोल करायला लागतं काय. इतर ऑप्शन आहेत तर ते तुम्हाला इथं खाली दिसत आहेत, परंतु याचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 2च या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे. हे मॅपिंगचा प्रश्न आहे, तुम्हाला मॅपिंगमध्ये हे अजून डिटेलमध्ये कळेल की ज्यावेळेस आपण मॅपिंग सुरू करू. ओके, हे फक्त पर्वतरांगा बघून घ्या की कुठं काय आहे. मॅप फक्त डोळ्यासमोर राहू द्या. याचं उत्तर आहे गारो, खासी, जयंतिया आणि बरेली. ओके, आलं लक्षात? समजलं? याचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 25 तुमच्या स्क्रीनवरती आलाय. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही म्हटलंय. ओके, कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही. येथे हिवाळा नसतो, दुपारी पाऊस पडतो, वर्षभर सारखेच तापमान असते आणि प्रतिरोध पर्जन्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रतिरोध पर्जन्य. उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात कोणता विशेष गुणधर्म आढळत नाही. जर का पर्जन्य जर का पडत असतं तर तिथं दमट आणि उष्ण का राहिलं असतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रतिरोध पर्जन्य हा विशेष गुणधर्म आढळत नाही. विषुववृत्तीय प्रदेशाचा जर का तुम्हाला स्थान आणि विस्तार पाहायचं झालं तर विस्तार विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश सेल्सिअसपर्यंत असतो, परंतु विस्तार तसा 10 अंशपर्यंत होऊ शकतो. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन खोरे, मध्य अमेरिकेचं वायू अभिमुख तटीय भाग, आफ्रिकेच्या कांगो बेसिनच्या मध्यवर्ती भाग, न्यू गिनी, फिलिपाईन्स आणि मादागास्करपर्यंतचा पूर्व तटीय भाग तुम्हाला इथं पाहायला मिळतो. हवामानाने जर का पर्जन्य पाहायचं झालं तर उष्णकटिबंधीय अभिसरणात या प्रदेशाचा समावेश होतो. या प्रदेशाची हवा उष्ण व आर्द्रतायुक्त असते. अतिउष्णता असण्याचं कारण वर्षभर सूर्यकिरणे कशा असतात, लंबरूप असतात, अशी डायरेक्ट लंबरूप सूर्यकिरणे असतात. त्याच्यामुळं जे हवामान आहे इथं अतिउष्णता तुम्हाला पाहायला मिळते. आणि तापमान जे आहे कुठलं तापमान विषुववृत्तीय हवा विषुववृत्तीय प्रदेश आहे तर तिथलं तापमान असतं 27 अंश डिग्री सेल्सिअस एवढं तापमान तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. इथं 12ही महिने पाऊस आरोह पर्जन्य स्वरूपात पडतो. इथं वार्षिक पावसाची सरासरी आहे तर 175 ते 200 सेंटीमीटर एवढा भयानक पाऊस तिकडं तुम्हाला पाहायला मिळतो. या प्रदेशातील वने ही अतिउंच आणि घनदाट असतात. येथील वने घनदाट असली तरी वनस्पतीमध्ये भरपूर विविधता तुम्हाला तिथं पाहायला मिळते. लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे. तिथं पिग्मी, रोमांग आणि रेड इंडियन ही लोक तिथं या जमाती तिथं राहायला तुम्हाला दिसतात. आणि वनस्पतीमध्ये म्हटलं तर एबनी, महागोनी, रोजवूड आणि सिंकोना इत्यादी वनं जे आहेत तर तुम्हाला विषुववृत्तीय पट्ट्यात आढळून येतात. आलं लक्षात? भरपूर पाऊस आणि सगळ्या वनस्पतींची विविधता तुम्हाला अतिउंच वनस्पती आणि ज्या ठराविक जमाती आहेत तर तिथं तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 26 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते, याचं कारण काय? ओके, मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर अवलंबून राहणं, मासे साठवण्याच्या मर्यादित सोयी, सरकार मासेमारीत प्रोत्साहन देत नाही आणि जास्त चांगली बाजारपेठ नाही. तर वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? 1 ACD, B 2 BCD, 3 ABD आणि 4 आहे C. तर कोणती विधानं बरोबर आहेत तर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A, B आणि D. ओके, म्हणजे काय? भारतात मासेमारी अत्यल्प होते याचं कारण काय? मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर उपलब्ध राहतो आपण, हे एक बरोबर आहे. मासे साठवण्याच्या मर्यादित सोयी आहेत, हेही बरोबर आहे. आणि D आहे जास्त चांगली बाजारपेठ नाही आहे, कारण बऱ्यापैकी माशांची निर्यात केली जाते. ओके, जर का तुम्ही आत्ताचं जे आत्मनिर्भर भारत अभियान आहे तर त्याचे 5 व्हिडिओ आपल्याच यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध झालेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या 5ही व्हिडिओची लिंक देतोय. तर या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून 20 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि याच अभियानाच्या माध्यमातून मासेमारी सेक्टरला एक बूस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का तुम्ही ते पाहिलं नसेल ते व्हिडिओ सिरीज तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय. एकदा ती सगळी व्हिडिओ सिरीज पाहून घ्या. ओके, आलं लक्षात? समजलं? भारतामध्ये सर्वसाधारणपणे 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मासेमारी चालते. भारत हा जगातील द्वितीय क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे, कारण भारताला प्रचंड मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभला आहे. आणि तो भारताला किती समुद्रकिनारा लाभला आहे तर हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, याचबरोबर महाराष्ट्राला भारताला आणि महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलाय
हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून न विसरता सांगा. समुद्रातील मासेमारीमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक, तर अंतर्गत मासेमारीमध्ये पश्चिम बंगालचा प्रथम क्रमांक आहे. भारताच्या गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात सध्या द्वितीय क्रमांक लागतो. भारताच्या मत्स्य उत्पादनाचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात 1.2%, तर कृषी उत्पन्नात 4.75% वाटा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ओके, तुम्ही मला 2 प्रश्नाचे उत्तर द्यायचे खाली कमेंट बॉक्समध्ये. भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आणि महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय, खाली तुम्ही या दोन्ही प्रश्नाची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचे आहेत. हा तुमच्यासाठीचा छोटा प्रश्न. ओके, समजलं. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 27 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. वाचा. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदाधुपीमुळे प्रभावित आहे. मृदाधुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेलं राज्य कोणतं? राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. म्हणजे डोळे झाकून लहान मुलगा सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सांगेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. सर्वाधिक मृदाधूप तुम्हाला राजस्थानमध्ये पाहायला मिळते. पाणी, वायू आणि बर्फामुळे मुख्यत्वे मातीची धूप होते किंवा मृदाधूप होते. मृदाधुपीची कारणं जर का तुम्हाला पाहायचं झालं तर प्राण्यांचा वावर, वनकटाई, अतिचराई, झुम प्रकारची शेती आणि पावसाचा वेग, तर या 4 कारणामुळं मृदेची धूप होते. मृदाधुपीवरती काही उपाय आहेत का? तर आहेत नक्कीच. झाडे व जंगले वाढवणं, पिकांची फेरपालट करून लागवड करणं, बांध स्थिरीकरणासाठी गवत लावणं, ओढे व गळी नाल्यांचं नियंत्रण करणं, नदी किनाऱ्यांचं नियंत्रण व संरक्षण करणं. भारतातील मृदाधुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य आहेत. पहिलं आहे राजस्थान, नंतर येतं मध्य प्रदेश, नंतर येतं उत्तर प्रदेश आणि नंतर येतं महाराष्ट्र. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणत्या राज्यात मृदाधूप सर्वाधिक होते, तर 1 नंबरला आहे RJ राजस्थान, 2 नंबरला आहे MP फॉर मध्य प्रदेश, 3 नंबरला आहे UP फॉर उत्तर प्रदेश आणि 4 नंबरला आहे MH फॉर महाराष्ट्र. तर मृदाधूप होणारी ही सर्वाधिक 4 राज्य भारतातली तुम्हाला मी सांगितलेली आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. क्वेश्चन नंबर 28 वाचायचा आहे फक्त. 28 बघा. ऊसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकतं? किती टक्के? याचं सुद्धा उत्तर साधं सोपं सरळ आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10%. बघा, आलं लक्षात? ऊसाखालील सर्वात जास्त क्षेत्र उत्तर प्रदेश राज्यात आहे. तर सध्या ऊस उत्पादनामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो. तर द्वितीय क्रमांकावरती महाराष्ट्र आहे. बिहार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही ऊस उत्पादनात आघाडीवर असणारी राज्य आहेत. ओके, ऊस उत्पादनात पहिल्या क्रमांकावरती उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. आलं लक्षात? समजलं? तुम्हाला असा प्रश्न आयोगाने तुम्हाला 2014ला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला विचारलेला होता की कोणत्या राज्याचा ऊस उत्पादनात कितवा क्रमांक आहे. आलं लक्षात? हा झाला क्वेश्चन नंबर 8. याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 19. जरा वाचून घ्या. खाली दिलेल्या भारताच्या नकाशात काढलेली दाट जी तुम्हाला ही जी थिक रेषा दिसते ना, थिक रेषा, तर ही रेषा काय दर्शवते असा तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन तुम्हाला खाली आलेले आहेत. तांदूळ व गहू उत्पादन करणाऱ्या प्रदेशाचे विभाजन करणारी रेषा, जल विभाजक, समभूकंप तीव्रता दर्शक रेषा, वरीलपैकी एकही नाही. लक्षात घ्या, तांदूळ आणि गहू उत्पादन करणाऱ्या प्रदेशाचं जर का विभाजन करायचं असतं तर ते असं कुठेतरी झालं असतं आडवं. ओके, समभूकंप तीव्रता दर्शक रेषा, भूकंपाचं प्रमाण काय एवढं भारतात नाहीयेच. ओके, याच्यानंतर एकच राहिला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जल विभाजक. ओके, तर ही जल विभाजन करते रेषा. काय करते? तर ही रेषा जी आहे तर जल विभाजन करते. आलं लक्षात? याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ही जी थिक रेषा आहे तर भारताचं जल विभाजन करते. ओके, समजलं? जल विभाजक रेषा आपण त्याला असं म्हणू शकतो. आलं लक्षात? महाराष्ट्रामध्ये या ठळक रेषेस पश्चिम घाट म्हणतात. ओके, महाराष्ट्रात पश्चिम घाटामुळे घाटाच्या पश्चिमेस प्रतिरोध. ओके, घाटाची जी पश्चिम घाट आहे तर त्याच्या पश्चिमेस, ओके, त्याच्या पश्चिमेस जो आहे तर तो कुठला पाऊस पडतो? तर प्रतिरोध प्रकारचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर घाटाच्या पूर्वेस आवर्षण, ओके, म्हणजे दुष्काळ आहे. बघा, ही द्विधा परिस्थिती जी आहे तर महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळते. जलविभाजकामुळे महाराष्ट्रातील नदी प्रवाह पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी असा झालेला आहे. महाराष्ट्रातल्या पूर्ववाहिनी नद्या जर का पाहायचं झालं, महानदी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा.
इत्यादी आहेत. आणि पश्चिम वाहिनी नद्या जर का पाहायचं झालं तर कोकणातील नदी प्रवाह उदाहरणार्थ उल्हास, सावित्री, वशिष्ठी, तर या महाराष्ट्रातील पूर्ववाहिन्या नद्या आहेत. आलं लक्षात. ही थिक रेषा जी आहे तर महाराष्ट्रातली जलविभाजक आहे. आलं लक्षात. समजलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 30 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. वाचा. बघा, खालील विधाने पाहायची आहेत आणि त्यातील योग्य नाही ते कोणतं विधान आहे तर ते सांगायचं. योग्य नाही म्हणजे तुम्हाला चुकीचं विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. ओके. तुम्हाला किती F पर्यंत विधान दिलेत. भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे. एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते. तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा 2 वर्गवारीत मोडते. जुनी बांगर आणि नवी खादर. खादर मृदा बांगर मृदेपेक्षा सुपीक असते. गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटॅश, फॉस्फरिक ॲसिड व लाईम असतं. आणि F आहे, गाळाची मृदा ऊस, भात, गहू व कडधान्याकरता उत्कृष्ट असते. तर योग्य नाहीत म्हणजे चुकीची विधानं तुम्हाला शोधायची आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाहीये. वरची सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत, योग्य आहेत असं त्याला आपण म्हणतो. ओके. गाळाची मृदा. गाळाची मैदानी प्रदेशाचा विस्तार दिल्ली, उत्तर राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल या राज्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतो. या मृदेमध्ये जलसिंचनाच्या साहाय्याने जी उन्हाळी शेती केली जाते त्यास वायंगण असं म्हणतात. गाळाच्या मृदेमध्ये जलसिंचनाच्या साहाय्याने जे उन्हाळी शेती केली जाते तर त्याला आपण वायंगण असं म्हणतो. बाबर प्रदेश, तराई प्रदेश, भांगर प्रदेश आणि खादर प्रदेश, तर याचं जे विश्लेषण तुम्हाला इथं दिलेलं आहे तर ते बरोबर आहे. जुनी मृदा असते तर त्याला बांगर म्हणतात आणि नवीन मृदा असते तर त्याला आपण खादर मृदा असं म्हणतो. लक्षात. हे समजलं. याच्याबद्दल काय तुम्हाला एक्स्ट्रा सांगायची काही गरज नाही आहे, हे तुम्ही जॉग्राफीत वाचलेलंच आहे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 31 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे आहेत. वाघ, भारतीय चित्ता, सॅलॅमँडर, गिब्बन, माळढोक आणि 2 शिंगी गेंडा. 1 शिंगी गेंडा तुम्ही ऐकला असेल तर 2 शिंगी गेंडा. तर वरीलपैकी कोणत्या प्रजाती नष्ट झाल्या आहे किंवा आहेत. ओके. या जो तुम्हाला 6 प्रजाती सांगितलेल्या आहेत तर कोणत्या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. 1 आहे फक्त B, फक्त C, फक्त D आणि 4 आहे B आणि F. ओके. BF. ओके. आलं लक्षात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके. भारतीय चित्ता आणि 2 शिंगी गेंडा म्हणजे BF हे सध्या भारतातून नष्ट झाले. भारतीय चित्ता आणि 2 शिंगी गेंडा. 1 शिंगी गेंड्यांचं सध्या भारतात अस्तित्व आहे. भारतातून नष्ट झालेल्या प्रजाती कोणत्या कोणत्या आहेत माहिती आहे का तुम्हाला. कियांग, 2 शिंगी गेंडा म्हणजे 2 हॉर्न रायनोज, भारतीय चित्ता आणि गुलाबी डोक्याचं बदक. तर या 4 प्रजाती भारतातून नष्ट झालेल्या आहेत. आलं लक्षात. IUCN या निसर्ग संवर्धनासाठी म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर दॅट इज IUCN रेड या निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या जागतिक संघटनेने 1963 मध्ये ही यादी प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यामधलं कोण नष्ट झालं नाही झालं तर ते तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 31. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 32 तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. सुपोषण. ओके. सुपोषण बाबतीत तुम्हाला विधानं दिलेली आहेत. 4 विधानं दिलेली आहेत. प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होतं. सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होतं आणि त्यामध्ये जीवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो. सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळ्यांचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो. सुपोषित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असतं आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असतं. तर वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 32. कोणती विधानं बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. A आणि D ही फक्त 2च विधानं बरोबर आहेत. A आणि D. A काय आहे. प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होतं त्यालाच आपण काय म्हणतो युट्रोफिकेशन. ओके. युट्रोफिकेशन. आणि D आहे सुपोषित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असतं आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास ते सुरक्षित असतं त्याला आपण काय म्हणतो सुपोषण. ओके. सुपोषण. सुपोषणाची माहिती आपण इतर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करताना डिस्कशन करताना आम्ही तुम्हाला देईनच. अलग लक्षात. ओके. समजलं. याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 33 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. वाचा. शास्त्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत खालीप्रमाणे आहेत. सर जॉर्ज सिम्पसन सिद्धांत, सिम्पसन सिद्धांत, सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत, खगोलशास्त्र विषयक सिद्धांत आणि D आहे वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचं किरण शोषून घेतात त्याच्याबद्दल त्या
बदलत्या प्रमाणावरचा सिद्धांत. वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार 5 मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचं प्रसारण आणि आकुंचनाचं गणितीय मॉडेल दिलं गेलं? 1A, 2B, 3C आणि 4D गणितीय मॉडेल दिलं गेलंय. ओके, कोणत्या सिद्धांतावरती आधारित? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3C, खगोलशास्त्र विषयक सिद्धांत. ओके, या सिद्धांतानुसार 5 मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचं प्रसारण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल, ओके, मॅथमॅटिकल एक मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या सिद्धांताचं नाव आहे खगोलशास्त्र विषयक सिद्धांत. ओके, समजलं. थेरॅटिकल ॲस्ट्रॉनॉमी असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 34 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. वाचा. बघा काय म्हणतो क्वेश्चन नंबर 34. वनस्पतीपासून मिळवलेल्या सजीवांमध्ये सक्रिय असणाऱ्या संयुगांची यादी तुम्हाला खाली दिली आहे. निकोटीन तंबाखू वनस्पतीपासून, निबिडाइन कडुलिंबापासून, रोटोनोन डेरिस इलिप्टिकापासून, पायरिथ्रम कायसॅथनम सिनक्रॅफोलिअमपासून, सॉरी फॉर प्रोनाउन्सिएशन, आदिम लोकांनी वनस्पतीचे सार काढून सजीवांमध्ये सक्रिय असणारे संयुग मिळवले व त्याचा वापर मासे स्तंभित करण्यासाठी केला. यासाठी वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? म्हणजे वरीलपैकी कोणत्या रसायनांचा उपयोग त्यांनी मासे पकडण्यासाठी केलाय? सरळ आपण असं त्याला म्हणू शकतो. स्तंभित करणं म्हणजे काय? गुंगी आणणं माशांना आणि मग ते मासे कलेक्ट करणं. तर क्वेश्चन नंबर 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3C, फक्त C, रोटॅनिनिन डेरिस इलिप्टिकापासून हे रसायन मिळवलं जायचं, रोटिनिन, आणि यांनी मासे स्तंभित केले जायचे. लक्षात. हे एक वासरहित, कलररहित एक रसायन आहे. ओके, याला आपण इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, कीडनाशक असं आपण त्याला म्हणू शकतो, ज्याचं नाव आहे रोटिनोन. समजलं? हा झाला क्वेश्चन नंबर 34. याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 35 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. जैवविविधतेच्या रासासंबंधीचे घटक तुम्हाला 5 घटक दिलेले आहेत, ते आपण पहिल्यांदा वाचू. भूवापरातील बदलामुळे होणारा वस्तीस्थानांचा ऱ्हास, प्रदूषणामुळे होणारा वस्तीस्थानांचा ऱ्हास, शिकार करणे, रोग व साथीचे रोग पसरणे, प्रजातीचा अति उपसा. वरीलपैकी कोणता किंवा कोणते घटक पाणी हे वस्तीस्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो किंवा ठरतात? ओके, पाण्यात जी जैवविविधता असते, तर वरीलपैकी कोणत्या कारणामुळे पाण्यातली जैवविविधता नष्ट होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर 35चं जे उत्तर आहे, तर 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, B आणि E. ओके, बी काय सांगते? प्रदूषणामुळे होणारा वस्तीस्थानांचा ऱ्हास, आणि ई आहे प्रजातींचा अतिउपसा. तर या 2 कारणामुळे पाणी हे वस्तीस्थान असणाऱ्या ठिकाणांची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणावरती हे 2 घटक कारणीभूत ठरत आहेत. आलं लक्षात? आता जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधता म्हणजे भूस्थित, सागरी व जलीय परिसंस्था ज्यांचा सजीव भाग आहेत अशा सर्व परिसंस्थांमधील जीवनाची असणारी विविधता होय. याच्यामध्ये प्रजाती अंतर्गत प्रजातींमधील परिसंस्थांच्या विविधतेचा समावेश होतो. आलं लक्षात? जैवविविधतांचा आढळ जो आहे तर अक्षांशानुसार वितरण असतं, समुद्री सपाटीपासूनची उंचीनुसार वितरण असतं. इकोटोन म्हणजे काय? 2 लगतच्या जीवसमुदायांच्या मधील संक्रमणात्मक प्रदेश असतो, तर त्याला तुम्ही इकोटोन्स म्हणतात. म्हणजे ज्या इकडे एक जीव आहे, इकडे एक जंगल आहे, याला जो जोडतो ना भाग, तर त्याला आपण इकोटोन म्हणतो. आलं लक्षात? हे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. याच्यानंतर बेटे आहेत. जैवविविधतेच्या ऱ्हासाची जर का प्रमुख कारणं पाहिली तर त्याच्यामध्ये शिकार आणि प्राण्यांच्या अवयवांचा बेकायदेशीर वापर, आदिवासी अवनती आणि ऱ्हास, आदिवासांचं विखंडन, परदेशी जीवप्रजातींचा समावेश, विशिष्ट प्रजातींची हानी किंवा हत्या, कीटकनाशकं, वैद्यकीय संशोधन आणि प्राणी संग्रहालय, आणि पाळीव प्राणी म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल. तर या 7-8 कारणामुळे जैवविविधता ऱ्हास होतं किंवा ही जैवविविधतेच्या ऱ्हासाची प्रमुख कारणं तुम्हाला सांगता येतील. आलं लक्षात? याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 36 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. फक्त 36च वाचा. बघा इथे आहे, बघा 36. अनेकांगी दारिद्र्य निर्देशांक. ओके, त्याला आपण काय म्हणतो? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 1997. आता हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे 1997चा. तर यांनी प्रश्न काय विचारला आपण ते पाहूया. याचं एक्सप्लेनेशन नाही आपण करणार. तर
अनेकांगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशकाची जागा घेतली? ग्राहक निर्देशांक, भारतीय दारिद्र्य निर्देशांक, दारिद्र्य रेषाखालील निर्देशांक आणि मानव दारिद्र्य निर्देशांक. तुम्हाला माहितीच आहे की अनेकांगी दारिद्र्य निर्देशांकांनी याने कोणाला रिप्लेस केलं? तर याचं उत्तर आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक. म्हणजे 1997च्या अगोदर या निर्देशांकाचं नाव काय होतं? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. आणि आत्ता नाव काय आहे त्याचं? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ही रिप्लेसमेंट कधी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1997ला झाली. ओके, समजलं? साधा सोपा सरळ प्रश्न होता. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 37 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. फक्त 37च वाचायचं आहे. इथं आहे बघा 37. भारतातील भू अधिकार सुधारणा धोरणाचं खालीलपैकी कोणतं ध्येय नव्हतं? ओके, भारतातील भू अधिकार म्हणजे लँड रिफॉर्म पॉलिसीचं कोणतं ऑब्जेक्टिव्ह नव्हतं हे तुम्हाला सांगायचं आहे. कुळवहिवाट सुधारणा, मध्यस्थींचं निर्मूलन, शेतीविषयक वित्त आणि सहकारी शेती. तर कोणतं ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट नव्हतं लँड रिफॉर्मचं? तर याचं उदाहरण आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, म्हणजे मध्यस्थांचं निर्मूलन करण्यासाठीच हा कायदा आणला होता. सहकारी शेती करायचीच होती आणि कुळवहिवाट सुधारणा आपल्याला करायची होती. तर शेतीविषयक वित्त जे आहे तर हे लँड रिफॉर्मचं ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचं ध्येय नव्हतं. ओके, समजलं तुम्हाला? जमीन भूसुधारणा धोरणाचं ध्येय काय होतं? तर दोष दूर करणं, भूमिहीन मजुरांचा प्रश्न सोडवणं, कुळांच्या मालकीचा प्रश्न सोडवणं आणि याच्यामध्ये वेगवेगळे राज्य आहेत त्यांनी त्यांचं मालकी हक्क केले होते. कर्नाटक 1952, राजस्थान 1955 आणि आंध्र प्रदेश 1956. तर हे सर्व कायदे बाजूला करून एकच कायदा असला तर ते बरं असतं. तर ते तुम्हाला ह्याच्यातून फक्त शेतीविषयक वित्त हे एक त्याचं उद्दिष्ट नव्हतं, परंतु 1, 2 आणि 4 ही त्याची उद्दिष्ट होती. आणि प्रश्न आपल्याला काय विचारलेला होता? उद्दिष्ट कोणतं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. किती उत्तर आहे याचं? पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 38 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. बघा, वाचा. खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. बरोबर? बघा आता काय काय आहेत. भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचं संकेंद्रण झालेलं दिसतं. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे. नियोजन आयोगाने लकडवाला तज्ज्ञ गटाचं दारिद्र्याचा अंदाज मान्य केले आहेत. तर वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वरची सर्वच्या सर्व विधानं जी आहेत तर ते तुम्हाला बरोबर दिसतात. नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन आत्ता जरी संपलेलं असलं तरी नियोजन आयोगाच्या शिफारशी किंवा प्लॅनिंग कमिशनच्या शिफारशी अतिशय अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समजलं? आलं लक्षात? वरील सर्वच्या सर्व विधानं नियोजन आयोगाने भारतीय दारिद्र्याच्या संबंधीचा जो अंदाज वर्तवलेला होता सर्व विधानं बरोबर आहेत. समजलं? आलं लक्षात? याच्यानंतर क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 काय म्हणतोय पहा. आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते? ओके, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ फायनान्शियल इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट कॅन लीड टू द इन्फ्लेशन. म्हणजे भाववाढीला खालीलपैकी कोण चालना देऊ शकतं? अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज, क्रमवर्धी कार्यपद्धती, तुटीची वित्त व्यवस्था आणि सरकारी कर्ज रोखे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डेफिसिट फायनान्सिंग. म्हणजेच तुटीची वित्त व्यवस्था भाववाढीला जन्म देऊ शकते. चलनवाढ म्हणजेच त्याला भाववाढ म्हटलं जातं. चलनवाढ होते म्हणजेच लोकांकडील चलन वाढतं आणि त्यानंतर लोक वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागतात. त्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. मागणी वाढल्यानंतर वस्तू आणि सेवा महाग होतात म्हणजेच चलनांची किंमत कमी होते आणि किमतीतील चढ उतारांचे 5 प्रकार तुम्हाला असल्याचं दिसून येतं. एक आहे चालणारी चलनवाढ, याच्यानंतर आहे चलन घट, त्यालाच आपण डिफ्लेशन म्हणतो. याच्यानंतर रिफ्लेशन आहे आणि याच्यानंतर आहे स्टॅगफ्लेशन. ओके, स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? एकीकडे चलनवाढ होते परंतु अर्थव्यवस्थेचा विकासही होत नाही. या परिस्थितीत आपण मुद्रा अवपात किंवा स्टॅगफ्लेशन असं म्हणतो. चलनवाढ किंवा भाववाढीची कारणं तुम्हाला 6-7 कारणं सांगता येतील. याच्यामध्ये शासकीय खर्चात वाढ, तुटीचा अर्थभरणा, RBIचं स्वस्त पैशाचं धोरण, काळा पैसा, परकीय गुंतवणूक आणि खाजगी खर्चात वाढ होते. ओके, जर का चलनवाढ होत झाली तर महत्त्वाचं काय होतं? पैशांचं मूल्य किंवा चलनाची किंमत कमी होते. लोकांची क्रयशक्ती, खरेदी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. लोक खर्च करतात, वस्तू घेतात आणि यामुळं मागणी वाढते आणि मागणी वाढली की वस्तू आणि सेवा महाग होतात. आलं लक्षात? तर हे सगळं एक गोष्ट घडली तर काय काय होतं हे लक्षात घ्या तुम्ही. समजलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 40 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. बघा, येत आहे क्वेश्चन 40. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीरगंती गुणोत्तरापेक्षा
निरपेक्ष दारिद्र्य मापनाचं जास्त चांगलं मापक आहे, त्याचं कारण काय? ओके, जर का तुम्ही असं म्हणत असाल एक चांगलं मापन आहे तर त्याचं कारण काय हे तुम्हाला सांगायचं आहे. एक आहे कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो. 2 किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणं कठीण आहे. 3 ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवतं. आणि 4 वरीलपैकी कुठलंही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर 40चं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कुठलंही नाही. बघा आता, दारिद्र्य रेषा म्हणजे व्यक्ती किंवा कुटुंबाला आवश्यक असणारी किमान उत्पन्नाची पातळी म्हणजे काय? दारिद्र्य रेषा. आता दारिद्र्याचे 2 प्रकार प्रामुख्याने पाडले जातात. एक निरपेक्ष दारिद्र्य म्हणजेच ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजेच रिलेटिव्ह पॉवर्टी. ओके, आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्याची मोजणी करताना निरपेक्ष मानकाचा वापर केला जातो. यास निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. निरपेक्ष दारिद्र्य मानक 2400 कॅलरी आहे. भारतामध्ये याच दारिद्र्याचा वापर केला जातो. म्हणजे भारताला जर का दारिद्र्य मोजायचं असेल तर निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं. ओके, म्हणजे भारतात ॲब्सोल्यूट दारिद्र्य मोजलं जातं, ॲब्सोल्यूट पॉवर्टी मोजली जाते. भारतात सापेक्ष दारिद्र्य मोजलं जात नाही. परंतु आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगूनच देतो. श्रीमंत आणि गरीब तुलना करून एक सरासरी काढली जाते. सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणास सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. आणि 2018ला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. व्हॉट इज रिलेटिव्ह पॉवर्टी किंवा व्हॉट इज सापेक्ष दारिद्र्य. ओके, समजलं? तर भारतात निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं. ॲब्सोल्यूट पॉवर्टी भारतात मोजली जाते. आणि दारिद्र्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली, व्यक्ती किंवा कुटुंबाला आवश्यक असणारी किमान उत्पन्नाची पातळी म्हणजेच दारिद्र्य रेषा. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न. आज जरा आपण जास्त प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 41 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. जेव्हा आपण जातीच्या उत्क्रांतीचा विचार करत असतो तेव्हा लक्षात ठेवावयास हवं की उत्क्रांती म्हणजे प्रगती, उत्क्रांती वैविध्य निर्माण करते, जुन्या जाती अकार्यकुशलच असतील असं नाही. आणि डी आहे अधिकाधिक संमिश्र व काहीशा क्लिष्ट प्रजाती निर्माण होतात. तर वरीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए हे विधान चुकीचं आहे. उत्क्रांती म्हणजे प्रगती नव्हे. बाकीची बी, सी आणि डी विधानं बरोबर आहेत. ओके, उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगीकारले जाणारे बदल होय. ओके, उत्क्रांती त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन किंवा लगेच होतं का इव्हॉल्युशन? हळूहळू होतं ना. आलं लक्षात? समजलं? पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत असलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्ल्स डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. उत्क्रांती म्हणजे हळूहळू बदलत जाणं, विकसित होत जाणं. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगतो की पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी जी आहे ही एकाच सजीवापासून हळूहळू उत्क्रांत होत निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येक येणारी पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्हाला माहितीच आहे, मोबाईल याचं एक चांगलं उदाहरण आहे. काही लोक म्हणतात आमच्या वेळेला मोबाईल नव्हते, याच्यानंतर ही लोक म्हणतात आत्ता मोबाईल आहेत, याच्यानंतरची लोक म्हणतात आमच्या वेळेला मोबाईल होते परंतु आम्ही त्याचा उपयोग केला नाही. आलं लक्षात? तर विधान ए जे आहे तर ते चुकीचं आहे. बाकीची सर्व विधानं बरोबर आहेत. आलं लक्षात? समजलं? याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 42 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. वाचा प्रश्न. रिओ अर्थ समिट म्हणजेच अजेंडा 21ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे? ए आहे सामाजिक व आर्थिक मोजमाप जसं गरिबीचं निर्मूलन व अविनाशी शहर योजना. बी आहे महिला, स्थानिक सरकार व बिगर सरकारी संघटना यासारख्या महत्त्वाच्या घटकांचं सशक्तीकरण. सी आहे साधनांचं जतन व व्यवस्थापन जसं निर्वनीकरण थांबवणं. तर या अजेंडा किंवा रिओ अर्थ समिटनं कोणत्या विभागात कार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वरील सर्व ठिकाणी काम करण्याचं आश्वासन किंवा कार्य करण्याचं आश्वासन जे आहे तर या रिओ अर्थ समिट अजेंडा 21ने दिलेलं आहे. स्टॉकहोममध्ये झालेले 1972 मधील मानवी पर्यावरण परिषद आणि 1983 मधील पर्यावरण व विकास आयोगाच्या शिफारशी यांनी प्रेरित होऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने 3 जून 1992 ते 14 जून 1992 या काळात पहिली वसुंधरा परिषद रिओ दी जेनेरो इथं भरवली होती. या परिषदेची संकल्पना होती संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास परिषद संकल्पना होती बरं का. या रिओ परिषदेमध्ये 3 आराखडे आणि 3 अभिसंधी मांडण्यात आल्या.
तसेच काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यात आली. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर आणि मर्यादित पुरवठा, जीवाश्म इंधनाची पर्यायी इंधनाचा वापर, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांवरती भर, शिसे आणि गॅसोलिन किरणोत्सारी विषारी पदार्थ यांच्या उत्पादन प्रक्रियेबाबत चर्चा. रिओ समिट जी होती त्याला आपण वसुंधरा समिट किंवा अर्थ समिट 1992 या नावाने सुद्धा आपण ओळखतो. याच्यामध्ये जे 3 आराखडे होते तर त्याच्यामध्ये रिओ घोषणापत्र होतं, एक अजेंडा होता त्याला आपण 21 म्हणतो, आणि वनसंवर्धन तत्वे होते. लक्षात. तर अजेंडा 21 मध्ये 4 भाग आहेत. भाग 1 मध्ये सामाजिक व आर्थिक परिमाणे, भाग 2 मध्ये विकासासाठी स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन, भाग 3 मध्ये प्रमुख गटांच्या मुले आणि स्त्रिया इत्यादींच्या भूमिकेचं सबलीकरण, आणि भाग 4 मध्ये अंमलबजावणीचे मार्ग म्हणजे मीन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन. तर हे भाग 4 भाग जे आहेत तुम्हाला अजेंडा 21 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. समजलं. याच्यानंतर क्वेश्चन नंबर आलेला आहे 43 तुमच्या स्क्रीनवरती. वाचा. बघा काय म्हणतोय. भारतातील पशुधनाबाबत पुढील विधानांचा विचार करा. भारतात जगातील सर्वाधिक गाय बैल आहेत. भारतीय गायीला टी कप काव म्हणतात कारण तिचे सरासरी दूध उत्पादन कमी आहे. जगातील सुमारे 50% म्हशी भारतात आहेत. भारतातील दूध उत्पादनातील जवळपास 50% उत्पादन म्हशीपासून मिळतं. तर कोणतं विधान अयोग्य आहे तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकही नाही. वरीची सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. सर्वाधिक गायी आणि बैल भारतात आहेत. भारतातील गायीला टी कप काऊ म्हणतात कारण तिचं सरासरी दूध उत्पादन कमी आहे. जगातील 50% म्हशी भारतात आहेत. भारतातील दूध उत्पादनातील जवळपास 50% उत्पादन म्हशीपासून होतं. आलं लक्षात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरच्यापैकी सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. आलं लक्षात. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 44 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. पहा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं तातडीचं उद्दिष्ट कोणतं? आत्तापर्यंत किती लोकसंख्या धोरण आलेले आहेत हेही जरा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ओके हे कितवं धोरण आहे हेही जरा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके. 2002ला एक लोकसंख्या धोरण आलं होतं. आता ते कितवं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे आणि 2000चं कितवं होतं. तर तातडीचं उद्दिष्ट कोणतं आहे ते सांगायचं आहे. स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणं, एकूण जनन दर कमी करणं, लोकसंख्या स्थिर करणं, आणि 4 आहे वरील सर्व. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000चं तातडीचं उद्दिष्ट होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणं हे याचं तातडीचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. समजलं. हा होता क्वेश्चन नंबर 44. याच्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 45 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. वाचा. इथं आहे 45. खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. बरोबर. आता ती विधानं सर्वप्रथम कोणती आहेत ते आपण पाहूया. दारिद्र्याची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली आहे. दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत. सी. दारिद्र्यरेषा टोपली म्हणजे बास्केट मधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडवून आणला गेला आहे. आणि डी. शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवलं गेलं आहे. तर वरील 4 विधानांचा विचार करून SD तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर विधानं कोणती आहेत तर ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके. सुरेश तेंडुलकर समिती की जी 2019ला आली होती तर त्याच्या बाबतीत कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 45 या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त डी. ओके. डी. आलं लक्षात. सुरेश तेंडुलकर समिती. ओके. डी. शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवलं गेलेलं आहे. आता आपण या सुरेश तेंडुलकर समितीबद्दल थोडीशी माहिती पाहूया. सुरेश तेंडुलकर समितीने या आधीच्या दारिद्र्य मोजणीतील 3 त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्या मी त्रुटी तुम्हाला सांगतोय, लक्ष देऊन ऐका. 1973-74 पासून मोजला जाणारा अन्न घटक कॅलरी हा एकच घटक मोजणं कालबाह्य झालं आहे. दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी मूल्यच विचारात घेतलं गेलं पाहिजे म्हणजे पॉवर्टी रेषा हीच हंगर रेषा आहे. कारण विशिष्ट आहारापलीकडेही काही जीवनावश्यक घटक आहेत जसं पोषण, आरोग्य, कपडं, शिक्षण आणि दर्जा. दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी 1973-74 खर्चाच्या पातळीत जो चलनवाढीचा निर्देशांक मिळवला जात होता तो सदोष आहे असं तेंडुलकर समितीने सांगितलं. 1973-74 पासून अन्न घटकच विचारात घेत होते
कारण शिक्षण आणि आरोग्यासारख्या सुविधा शासनच पुरवेल असं अपेक्षित होतं. तर हे कालबाह्य घटक झालेले आहेत असं तेंडुलकर समितीने सांगितलं. आणि या तेंडुलकर समितीच्या बाबतीत तर हे डी ऑप्शन जो आहे तर तो बरोबर आहे. शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र जे आहे तर या सुरेश तेंडुलकर समितीने सुचवलेलं आहे. आणि सुरेश तेंडुलकर समिती जी होती तर ती 2009 साली आलेली होती. आलं लक्षात. तर हे आज आपण जास्त प्रश्न पाहिले. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण राहिलेले प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. हाही व्हिडिओ कसा वाटला न विसरता मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तेही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. येणाऱ्या व्हिडिओचं लगेच आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.